नमस्कार फ्रेंड्स, सर्वांचं आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आज आपण शिकणार आहोत फ्युचर परफेक्ट टेन्स. तर फ्युचर परफेक्ट टेन्समध्ये नेमकं कुठल्या इव्हेंट्स, कुठले ॲक्शन्स आपण मांडू शकतो त्याबद्दल आपण बघणार आहोत. चला आता सुरुवात करूया. तर फ्युचर परफेक्ट टेन्स म्हणजे काय होतं मराठीमध्ये? फ्युचर परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण भविष्यकाळ. ठीक आहे. तर चला याच्यामध्ये आपण नेमकं कुठले ॲक्शन्स मांडू शकतो किंवा नेमकं याला काय म्हणतं नेमकं ते पहिले याची सुरुवातीला पहिले याची माहिती बघू, नंतर समोर बघू. तर द फ्युचर परफेक्ट टेन्स इज यूज टू टॉक अबाउट ॲक्शन ऑर इव्हेंट्स. ठीक आहे. कुठल्याही ॲक्शनवर किंवा इव्हेंट्सवर यावर बोललं जातं, पण दॅट विल हॅव टेकन प्लेस ॲट अ पॉईंट ऑफ टाईम इन फ्युचर. काय म्हणतं? जे काही इव्हेंट्स किंवा ॲक्शनवर बोललं जातं त्या काय म्हणतं? दॅट विल हॅव टेकन प्लेस. दॅट विल हॅव टेकन म्हणजे ज्या घडेल, फ्युचरमध्ये घडलेलं असेल. विल हॅव टेकन प्लेस ॲट अ पॉईंट ऑफ टाईम इन फ्युचर. भविष्यकाळामध्ये एका निश्चित वेळेला ज्या पूर्ण झालेल्या राहील त्या ॲक्शन या टेन्समध्ये, या काळमध्ये आपल्याला मांडता येईल. लक्षात आलं का? खूप कठीण आहे का? नाही. ठीक आहे. मग आता अशा कुठल्या ॲक्शन आपल्याला या ठिकाणी मांडता येईल ते आपण तुम्हाला सांगतो आहे. कसं आपल्याला मांडायचं आहे, कसं आपल्याला बोलायचं आहे, ठीक आहे, कसं आपल्याला लिहायचं आहे ते पण त्यावर आपण सुद्धा बोलूया. तर एक्झाम्पल बघा. विल यू हॅव डन युअर होमवर्क बाय टुमारो इव्हिनिंग. काय म्हणतं? विल यू हॅव डन युअर होमवर्क बाय टुमारो इव्हिनिंग म्हणजे उद्याच्या इव्हिनिंगपर्यंत तुझं काम पूर्ण झालेलं राहील का? यस, होय. असं ॲक्च्युली जर पूर्ण करू शकत असेल तर हो, नाही करू शकत असेल तर नो. आहे की नाही? बघू आन्सर. तर नो, बट आय विल हॅव डन इट बाय मंडे मॉर्निंग. आहे ना? पॉसिबिलिटी काय म्हणतो? नाही म्हणतो. मंडे मॉर्निंगपर्यंत ते काय होईल? पूर्ण केलेलं राहील. ठीक आहे. तर अशा प्रकारच्या ॲक्शन फ्रेंड्स आपण काय करू शकतो? या फ्युचर परफेक्ट टेन्समध्ये मांडू शकतो. बघा, आता 10ची आणि 12ची एक्झाम आहे. तर त्या ठिकाणी ज्यांना रायटिंग स्किलमध्ये एसे लिहायचं आहे, कुठला इव्हेंट्स लिहायचं, त्या ठिकाणी जर समजा आपल्याला या टेन्सचा जर तुम्ही हा व्हिडिओ जर बघत असाल तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही बघितल्यानंतर, समजल्यानंतर ह्या टेन्सचा उपयोग तुम्ही नक्की कराल. ठीक आहे. तर मी तुम्हाला याचा अर्थही सांगितला, कसा वापरायचा ते पण सांगितला, आणि नंतर समोर याचा फॉर्म पण सांगतो नेमकं कसा काय. तर ठीक आहे. आणखी काय एक्झाम्पल बघूयात. विल दे हॅव considered all the options within the given time limit. Yes, they will have considered all the options. Will they have married by the end of December? Yes, they shall have married by then. Won't they have performed in the concert by tomorrow? No, they won't have done that. ठीक आहे. तर असे काही बाकीचे सुद्धा एक्झाम्पल तुम्हाला सांगितले. तर असं जो मी तुम्हाला फॉर्म्सच्या संदर्भात जे बोललो त्याचा फॉर्म बघा. या ठिकाणी मी एक्झाम्पल दिले, ते एक्झाम्पल कुठले होते? पूर्ण इंट्रोगेटिव्ह टाईपचे होते. ठीक आहे. तर याचा जो फॉर्म आहे असर्टिव्ह फॉर्ममधला तो पहिले बघू, नंतर तो बघू. तर असर्टिव्ह फॉर्ममधला आहे सब्जेक्ट प्लस शॉल हॅव, विल हॅव प्लस वी थर्ड, पास्ट पार्टिसिपल फॉर्म ऑफ वर्ब थर्ड. ठीक आहे. आणि त्यानंतर ऑब्जेक्ट या प्रकारचा. त्यानंतर याला आपल्याला काय करायचं आहे? इंटरगेटिव्ह फॉर्ममध्ये मांडायचं आहे. मग कसा मांडू आपण? विल प्लस सब्जेक्ट प्लस हॅव प्लस वी थर्ड म्हणजे पास्ट पार्टिसिपल फॉर्म ऑफ थर्ड. ठीक आहे. आणि नंतर ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क. ठीक आहे. क्वेश्चन मार्क सर्वात महत्त्वाचा आहे, नाहीतर मग ठीक आहे क्वेश्चन रॉंग होईल. तर ॲक्च्युली ह्या दोन्ही फॉर्म जे मी तुम्हाला सांगितलं याचा उपयोग करून आपण सेंटेन्स बरोबर लिहायचं. ठीक आहे. आणि आता आपल्याला पाहिजे वर्ड्स.
ठीक आहे. वर्ड्स जे काही ज्या सिच्युएशन संदर्भात, ज्या इव्हेंट संदर्भात आपल्याला बोलायचं आहे, तो इव्हेंट्स संदर्भात व्होकॅब्युलरी वर्ड्स आपण तयार करायचे आणि सेंटेन्स बनवायचं. लक्षात आलं? तर फ्रेंड्स, तर असेच माझी मदत ज्या नवीन जे स्टुडंट आहे त्यांच्यापर्यंत मला पोचवायची आहे. तर नक्कीच जे 10th 12th विद्यार्थी असेल त्यांच्यासाठी साहजिकच आहे, 1 मार्क्ससाठी हा क्वेश्चन नक्की विचारतो. फ्युचर परफेक्ट टेन्सचा फॉर्म सांगा, तर मी सांगितलं आहे, नक्की त्या ठिकाणी तुम्ही बघा आणि याचं मिनिंग पण सांगितलं आणि कशाप्रकारे याचा वापर करायचा ते पण सांगितलं. तर नक्की तुम्हाला काम येईल. जे विद्यार्थी आहेत त्यांच्या बरोबर शेअर करा. माझं नाव मनोज झाडके. लाईक करा आणि नक्कीच कमेंट्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया सांगा. थँक्यू.